गुड मॉर्निंग मित्रांनो. काल मी दसरा मेळाव्याचं भाषण ऐकलं. शिवसेनेचे आपले रामदास कदम ते काय बोलले माहितीये का? बोलत बोलत बोलले की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा मृतदेह 2 दिवस का ठेवला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी. अरे बोबड्या, तुला बोलता तर येतं का रे तोतऱ्या? शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा मृतदेह 2 दिवस का ठेवला? माझा शेतकरी तिकडे मराठवाड्यात उपाशी मरतोय. शेमण्या, आधी बोलायला शिक नीट. आणि मग तुला एवढंच जर हे आहे तर बाळासाहेब ठाकरेंचा कशाला तुम्ही फोटो वापरता? वापरू नका ना फोटो. तुमच्या ह्याच्यावरती शिवसेना पक्ष फोडला, शिवसेना चिन्ह चोरलं, परत पूर्ण शिवसेना तुम्ही मराठी माणसं दोन्हीकडे दोन करून ठेवले. काल तुमच्या मेळाव्याला तुम्ही पेन मधून माणसं मागवली, त्याची माझ्याकडे लिस्ट आहे. आणि लिस्ट नाही, पैसे कुठल्या अकाउंटला मारले ते सुद्धा मला माहितीये. दांडेकर माझा मित्र पेनचा, तुम्ही 20-25 माणसं त्याला आणायला लावली पेनवरून दसऱ्या मेळाव्याला. अरे जी पहिलं माणसं येत होती ना, ती ओरिजिनल नॅचरल बगर पैसा स्वतः एसटीनं रेल्वेनं येत होती शिवसेना मेळाव्याला. तुम्ही फोडली शिवसेना, म्हणून आज तुम्हाला माणसं भेटत नाही, म्हणून तुम्ही हे करताय. आणि या बॉसनी ना अजून काही व्हिडिओ ठेवलेत, काही पुरावे ठेवलेत. शिंदे साहेब, एकनाथ शिंदे साहेबांवर बॉसचं खूप प्रेम आहे, त्यामुळं मी मानतो त्यांना. आणि त्यामुळे मी शिवसेनेचा अजून मी सगळ्यांना उरावर घेतले, पण काही लोकांना ठेवले. पण तू रामदास कदम अजिबात माझ्या म्हणजे उद्धव ठाकरेंच्या नादी लागायचं नाही अजिबात. आणि तुला जर एवढाच पुळक आहे ना, तर मग तुझा काय कुठल्या पक्षावर लढायचं लढ. मग त्यांचं चिन्ह आणि त्यांचा फोटो वापरायचा नाही. झालं दुसरी गोष्ट, तुला एवढा 60 वर्षाचा मंत्री आहे, तुला अक्कल आहे का रे? 105 हुतात्मे म्हणतो, 107 हुतात्मे माझ्याकडे लिस्ट आहे, 107 हुतात्म्याची. तू 105 म्हणतो. युट्यूबवर ऐका मित्रांनो याचं भाषण. मला एवढा राग आलाय ना, पण मी आता कंट्रोल